Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. या अगोदरच्या सेशनमध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट येतात आणि ते कशा प्रकारे वर्क करतात किंवा त्यांचं अस्तित्व पृथ्वीवरती कसं आहे हे पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या सेशनमध्ये पाहायचं आहे की आपण जिथे राहतो ते जे जग आहे ते कशा पद्धतीने चालतं, किंवा हे जे आपण म्हणतो लिव्हिंग वर्ल्ड म्हणण्यापेक्षा हे जे जिवंत जग आपल्याला दिसतंय तर त्यांचे काय गुणधर्म आहेत, त्यांचं काय महत्त्व आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर इन दिस सेशन वी आर गोइंग टू लर्न अ न्यू चॅप्टर, द लिव्हिंग वर्ल्ड. चला तर मग पाहूयात कसं आहे हे जिवंत जग. कॅन यू रिकॉल? आठवते का तुम्हाला? लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. तर बाळांनो, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स यांच्यामधला फरक तुम्हाला माहीतच असेल, पण मी ते तुम्हाला ब्रीफमध्ये सांगणार आहे. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव प्राणी. जे प्राणी किंवा ज्या लिव्हिंग थिंग्स असतात त्यांना काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स असतात, जसे की त्यांची ग्रोथ होते, ते रेस्पायरेशन करतात, त्यांना अन्नाची गरज असते. तर या उलट नॉन लिव्हिंग थिंग्सला यातील कुठल्याच गोष्टीची गरज भासत नाही, म्हणजे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा हालचाल करू शकत नाहीत. तर लिव्हिंग थिंग्स हे मुव्हेबल असतात, ते सहजतेने हालचाल करू शकतात. तर तुम्ही इथे खाली चित्रामध्ये पाहू शकता, आपल्या एन्व्हायरमेंटमधल्या म्हणजे आपल्या वातावरणामधल्या बऱ्याचशा गोष्टी इथे दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणत्या थिंग्स या लिव्हिंग थिंग्स आहेत आणि कोणत्या थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे एक छोटीशी मुलगी आहे, ती बुक रीड करत बसले, म्हणजे ही लिव्हिंग थिंग आहे, कारण ती मुव्हेबल आहे, ती रेस्पायरेशन करते, तिला अन्नाची गरज आहे. त्याप्रमाणेच हा मुलगा देखील लिव्हिंग थिंग. इथे आपण पाहू शकतो इथे काही हेन आणि चिक्स दिसतात आपल्याला, ते पण लिव्हिंग थिंग्स आहेत, कारण ते पण रेस्पायर करतात, त्यांना अन्नाची गरज आहे, ते मुव्हेबल आहे. इथे पण आपण पाहू शकतो इथे एक क्यूटचं पप्पी आहे, तो पण अशाच प्रकारे लिव्हिंग थिंग्समध्ये मोडतो. प्लांट्स देखील लिव्हिंग थिंग्समध्ये मोडतात, पण ते इमूव्हेबल असतात, कारण त्यांचे रूट्स जमिनीमध्ये खोलवर रुतलेले असतात, बट त्यांचे अदर कॅरेक्टर्स असतात ना, ते सर्व लिव्हिंग थिंग्सचे असतात. आणि बाकीच्या ज्या अदर गोष्टी आपण पाहतो, बाकीच्या सगळ्या अदर गोष्टी ह्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. तर आता आपल्याला पाहायचंय, आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतोय, ठीक हो ना? तर त्या लिव्हिंग थिंग्सचे काय गुणधर्म आहेत म्हणून आपण त्यांना लिव्हिंग थिंग्स म्हणतो, हे आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं ना मग मुलांना? चला तर मग पाहूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. देअर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. मुलांनो, तुमच्या अवतीभोवताली तुम्हाला बऱ्याचशा प्रकारचे प्राणी वनस्पती दिसतात, त्यात तुम्हाला व्हरायटीज सुद्धा दिसतात. काही प्राणी हे आपल्याकडं न आढळता प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आढळतात. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. ते काही गोष्टींमध्ये सारखेपणा दाखवतात तर काही गोष्टींमध्ये वेगळेपणा दाखवतात. सर्व प्राणी काही सारखे नसतात, सर्व वनस्पती देखील सारख्या नसतात. त्यांचे स्ट्रक्चर जरी सेम असलं, जरी ते दिसायला वरून स्टेम, रूट, लिव्स या बेसिक स्ट्रक्चरने जरी बनलेले असले तरी त्यांच्यामध्ये खूप असा मोठा फरक असतो बाळांनो. एट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर्स वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून आपण असं म्हणू शकतो की ते सर्व सजीव वस्तू आहेत. दीज फीचर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स. तर जी वैशिष्ट्ये सजीवांमध्ये आढळतात त्या वैशिष्ट्यांपैकी कुठलीच वैशिष्ट्ये हे नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तूंमध्ये आढळत नाहीत. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर अशाच वैशिष्ट्यांना त्या सजीवांचे गुणधर्म असे म्हणून ओळखले जातात.
लेट अस स्टडी दिस कॅरेक्टरिस्टिक. चला तर मग आता आपल्याला या गुणधर्माचा नीट व्यवस्थितपणे अभ्यास करायचे, ज्यामुळे की आपल्याला समजेल की हा सजीव आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते गुणधर्म असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला समजेल की आपण सजीव आहोत, पण आपल्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत म्हणून आपण सजीव म्हणून ओळखले जातो. चला तर मग मुलांना आता कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला सुरुवात करू. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का काय सांगायचं आपल्याला? पाहूयात. व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट्स इन द पिक्चर? व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट्स इन द पिक्चर? तर आपल्याला काही इथे पिक्चर दिलेले आहेत, त्याच्यापैकी अडल्ट्समध्ये म्हणजे प्रौढ व्यक्तींमध्ये आणि छोट्याशा मुलांमध्ये काय फरक दिसतोय आपल्याला? तर सहजतेने आपण पाहू शकतो की हे जे यंग वन्स आहेत ते जसे जसे वाढत आहेत तसे तसे हे सुद्धा वाढत आहेत, ज्याच्यामुळे की आपण असं म्हणू शकतो की त्या लिव्हिंग थिंग्सची किंवा त्या यंग वन्सची ग्रोथ होते. तर आता आपण पाहणार आहोत ग्रोथ म्हणजे काय. ग्रोथ, बाळांनो, तुम्हाला तुमचे लहानपणीचे कपडे येतात का? येत नाहीत ना? म्हणजे तुम्हाला जसे जसे तुम्ही मोठे होता तसे तसे तुम्हाला तुमचे छोटेपणीचे लहानपणीचे कपडे येत नाहीत. म्हणजेच याचाच अर्थ असा की तुमची ग्रोथ झाली. ग्रोथ झाली म्हणजे काय ते आता आपल्याला कळायचंय. अ बेबी ग्रोज अप टू बिकम अन अडल्ट पर्सन, वुमेन ऑर मॅन. एखादं लहान मूल मोठं होतं, जसं ते मोठं होतं त्याचं रूपांतर एखाद्या स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये होतं. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन वेट, हाईट अँड स्ट्रेंथ. आणि जशा जशा प्रकारे त्या बाळाची वाढ होते तशा तशा प्रकारे त्या बाळाची उंची वाढते, त्या बाळाचं वजन वाढतं आणि त्याची शक्ती आणि सामर्थ्य सुद्धा वाढतं. तुम्हीच पहा, तुम्ही जेव्हा लहान होता ना तेव्हा तुम्ही खूप छोटे असाल आणि आता तुम्ही स्वतःकडे पहा तर तुमची उंची वाढलेली दिसेल, तुम्हाला तुमचं वजन बरंच वाढलेलं दिसेल आणि तुमचे सामर्थ्य म्हणजे काम करण्याची शक्ती इत्यादी गोष्टी सुद्धा तुम्हाला वाढलेल्या दिसतील. याचाच अर्थ असा होतो की बाळांनो तुमची ग्रोथ होतीये, तुम्ही वाढत आहात. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन अडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. आणि ह्याच प्रकारे वेगवेगळे प्राण्यांमध्ये सुद्धा ह्याच प्रकारे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वाढ होऊन त्यांचे रूपांतर प्रौढमध्ये होतं. म्हणजे ते सुद्धा वाढतात आपल्यासारखे बाळांनो. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years फॉर दिस ग्रोथ. प्रामुख्यानं मनुष्याला त्याची वाढ होण्यासाठी 18 ते 21 वर्षांचा कालावधी लागतो. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हेन्स, काऊज अँड डॉग्स टू ग्रो इन टू अडल्ट्स. आता आपल्याला शोधायचे की जर मनुष्यामध्ये त्यांना त्यांची वाढ होण्यासाठी 18 ते 21 वर्षाचा कालावधी लागत असेल तर कोंबडी, गाय, कुत्रा यांची वाढ होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागत असेल बरं? तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की माहीत नसेल तर तुम्ही नक्की शोधण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. ट्राय दिस, हे करून पहा. काय करायचं आपल्याला? सोपा एक्सपेरिमेंट दिलेला इथे. 2 कुंड्या घ्यायच्यात, त्याच्यामध्ये 2 छोटेसे सॅपलिंग्स म्हणजे रोपटे लावायचेत आपल्याला आणि त्यापैकी एका रोपट्याला आपल्याला ताणून दोरा बांधायचे आणि दुसऱ्या कुंडीतील रोपट्याला एकदम सैल असं दोरा बांधायचे. तर 8-10 दिवसानंतर आपल्याला त्या कुंड्यांचं निरीक्षण करायचंय. काय बरं झालं असेल? जे रोपटे ताणून दोऱ्याने बांधले गेले होते ते हाईटनं वाढलेलं असेल, कारण त्याला आपण वरी ओढतोय, वरी ताण देतोय. तर या उलट जर आपण सैल दोऱ्यानं बांधलेल्या रोपट्याकडे पाहिलं तर ते व्यवस्थितपणे त्याच्या विड्थनं म्हणजे त्याची हाईट कमी वाढलेली असेल पण त्याची विड्थ ही चांगल्या प्रकारे वाढलेली असेल. तर पुढे पाहू. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. सजीव प्राणी हे वाढतात पण एखाद्या विशिष्ट कालावधीसाठीच वाढतात. पण आपण जर हे वनस्पतींच्या बाबतीत पाहिलं तर काय होतं पाहूया.
प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. तर दुसऱ्या बाजूला आपण जर वनस्पती पाहिल्या तर त्या शक्य तितक्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या आयुष्यभर वाढत असतात. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर फ्रॉम विदिन द बॉडी विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. तर आपली वाढ होते, म्हणजेच आपली वाढ ही आतून होते, म्हणजे प्रत्येक बॉडी पार्ट्सचे वाढ होते. बरोबर आहे ना मुलांनो? म्हणजे तुम्ही वाढताय म्हणजे फक्त तुमची हाईट वाढते असं नाही, तुमच्या बॉडीसोबत तुमचे बॉडी पार्ट्स पण वाढतात. तुम्ही लहान असताना तुमचे हात खूप छोटे असतील, पण आता जर तुम्ही स्वतःकडे पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तुमच्या हाईटप्रमाणे किंवा तुमच्या बॉडीप्रमाणे तुमचे हात देखील वाढलेले आहेत, ते खूप लांब झालेले आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. काय डोकं चालवायचे आपल्याला पाहूयात. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक मँगो, बनियान अँड पीपल अँड दॅट ऑफ बांबू, कोकोनट अँड टोडी पाम्स. तर आपल्याला काय प्रश्न विचारलेले, आपल्याला आंबा, वड किंवा पिंपळ यांसारख्या झाडाच्या वाढीमध्ये आणि बांबू, नारळ आणि ताडाचे झाड ह्यांच्या वाढीमध्ये काय फरक दिसतो. तर मुलांनो, आपण पाहतो आंबा, वड आणि पिंपळ यासारखे वृक्ष हे उंचीसोबतच त्यांच्या विड्थने देखील वाढतात. तर या उलट बांबू, नारळ आणि ताडाचे झाड हे फक्त आणि फक्त उंचीने वाढतं, विड्थनं वाढतं, म्हणजे त्यांचे ब्रँचेस देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरट होतात, वाढतात. नेक्स्ट काय आहे, फर्स्ट कॅरेक्टर इथे आपला लिव्हिंग थिंग्सचा संपतो. म्हणजेच ग्रोथ हे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंग्सचं, ज्याच्यावरून आपल्याला असं समजतं की ग्रोथ एखाद्या थिंगची ग्रोथ होते, म्हणजे ती लिव्हिंग थिंग आहे. तर नेक्स्ट काय बघूया, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. म्हणजे आपली वाढ होण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे. आपण जेवण का बरं करतो बाळांनो? तर आपली वाढ नीटपणे व्यवस्थितपणे व्हावी यासाठी आपण जेवण करतो. म्हणजेच आपल्यासारखंच वनस्पतींना देखील अन्नाची गरज आहे. तर ते कशा प्रकारे आपली अन्नाची गरज भागवतात पाहूया. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. झाडे, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार करतात. Plants produce food from water, nutrients in the soil and the carbon dioxide present in the air. तर हे जे काही वनस्पती असतात ते स्वतःचं अन्न, पाणी, खनिज, माती, कार्बन डायऑक्साईड यांचा वापर करून करतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लिव्ज ऑफ प्लांट्स. आणि ही जी प्रक्रिया आहे ती झाडांच्या पानांमध्ये होते. का बरं पानांमध्येच होते? बाकीच्या पार्ट्समध्ये पण ही प्रोसेस होऊ शकली असती. तर का बरं होते पाहूया. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझन्स ऑफ सनलाइट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लिव्ज. आणि ही जी काही प्रोसेस होते फूड मेकिंगची प्लांट्समध्ये ती सूर्यप्रकाशाच्या मदतीने केली जाते. ती पण पानांची मदत घेऊन म्हणण्यापेक्षा पानांमध्येच ही प्रोसेस होते. पानांमध्ये होते कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतात आणि हे हरितद्रव्य असल्यामुळेच तो सूर्यप्रकाश त्या पानांवरती सहजतेने रिफ्लेक्ट होऊन स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करू शकतात. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आणि ह्या ज्या अन्न बनवायची प्रक्रिया असते त्यालाच प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्स आउट ऑक्सिजन. प्लांट्स अपीयर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. तर ह्या सर्व प्रक्रियेमधून प्लांट्स काय करतात, CO2 चा वापर करून स्वतःसाठी अन्न बनवतात आणि त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून ते ऑक्सिजन देतात. आणि झाडेही प्रामुख्याने हिरवी असतात. का बरं असतात? तर त्यांच्या पानांमध्ये, त्यांच्या लिव्हजमध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात. तर हे क्लोरोफिल पिगमेंट काय असतात?
ही जी क्लोरोफिल पिगमेंट असतात ते ग्रीन इन कलर असतात. ग्रीन म्हणजे हिरव्या कलरचे असतात. त्यामुळेच आपल्या त्या लीव्हजवर सनलाईटचे रिफ्लेक्शन होऊन ते आपल्याला ग्रीन कलरचे दिसतात. नेक्स्ट पाहू. ॲनिमल्स हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल. तर प्राण्यांमध्ये हरितद्रव्य प्रेझेंट नसतात, त्यामुळेच ते हिरवे दिसत नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड, दे सर्च फॉर फूड. तर आपल्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट अब्सेंट असल्यामुळे आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणजेच आपण हेटेरोट्रॉपिक ॲनिमल्स, हेटेरोट्रॉपिक इन नेचर आहोत. हेटेरोट्रॉपिक म्हणजे जे प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ते अन्नासाठी दुसऱ्यावरती डिपेंड असतात, त्यांना हेटेरोट्रॉपिक म्हटलं जातं. तर या उलट प्लांट्स हे ॲटोट्रॉपिक असतात, म्हणजेच ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. ॲनिमल्स सच ॲज गोट्स, शीप, हॉर्सेस eat grasses, while wild animals such as tigers and lions meet their need for food by hunting other animals which live on plants. तर जसे की शेळी, मेंढी, घोडा यांसारखे प्राणी गवत खाऊन स्वतःची उपजीविका भागवतात. तर या उलट जे जंगली प्राणी असतात ते वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून स्वतःचं अन्न मिळवतात. इथे आपल्याला दिलंय द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. अन्न ग्रहण करणं आणि त्याचाच परिणाम म्हणून सजीवाची वाढ होणं हे देखील लिव्हिंग थिंग्स होण्यासाठी खूप महत्त्वाचा असा गुणधर्म आहे. समजा आपली वाढच झाली नसती तर आपण सजीव आहोत हे कसं प्रूफ झालं असतं बरं? म्हणून ग्रोथ इज वन ऑफ दी इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग थिंग्स. नेक्स्ट कॅरेक्टर बघायचं आपल्याला आता, रेस्पायरेशन. रेस्पायरेशन म्हणजे काय असतं, ते कसं होतं, कोणत्या कोणत्या ऑर्गन्सद्वारे होतं, ते फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच होतं का किंवा नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण होतं का, अशा प्रकारच्या बऱ्याच छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला पाहिजे. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. चला तर मग काय करायचं आहे ते पाहूया. फर्स्ट, होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज ऑर कीप युअर हँड ऑन द चेस्ट. व्हॉट डू यू फील. काय करायचं मुलांनो, तुम्ही तुमच्या हाताला तुमच्या नाकासमोर ठेवायचे. तुम्हाला काय जाणवते का? हवा आत येते बाहेर जाते, हवा आत येते बाहेर जाते. किंवा त्यापेक्षा तुम्ही तुमचा हात छातीवरती ठेवा, म्हणजे तुम्हाला असं जाणवेल की आपल्या शरीरामध्ये काहीतरी आत येते आणि बाहेर जाते, अशा प्रकारचे तुम्हाला तिथे जाणवेल. नेक्स्ट बघूयात. इफ वी ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. समजा आपण एक झोपलेल्या कुत्र्याकडे पाहिलो तर त्याच्या पोटाची हालचाल कशा पद्धतीने होते दिसते, पाहिले का कधी? तर त्या डॉगच्या बेलीची मुवमेंट ही फास्टली होते. फास्टली का होते? कारण ड्युरिंग स्लीपिंग टाईम द रेट ऑफ रेस्पायरेशन इन ॲनिमल्स लाईक डॉग इन्क्रीजेस. म्हणजे जेव्हा कुत्र्यासारखे हे प्राणी झोपतात तेव्हा त्यांच्यामधला जो रेस्पायरेटरी रेट असतो तो अचानक मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. नेक्स्ट पाहू. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची खूप गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्मड इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पायरेशन. तर ऑक्सिजनला आत शरीराच्या घेणे आणि कार्बन डायऑक्साईडला शरीराच्या बाहेर टाकणे, ऑक्सिजनचा वापर करणे, यालाच तर रेस्पायरेशन म्हणतात. रेस्पायरेशन म्हणजेच श्वासोश्वास म्हणतात. तर आपण जो काही ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आत घेतो बाळांनो, त्याच्यापासून आपल्या शरीरातल्या बऱ्याचशा महत्त्वाच्या प्रोसेस कंप्लीट केल्या जातात. सेल मेटाबॉलिझम यासारख्या प्रोसेस कंप्लीट केल्या जातात, ज्यामुळे बऱ्याचशा ATPचं फॉर्मेशन होतं. आता ATP म्हणजे काय हे तुम्हाला नंतर समजेलच.
ऑन द अदर हँड प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टेम्स अँड लिव्स. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वनस्पतींमध्ये श्वासोश्वास हे त्यांच्या पानांमधील असलेल्या सछिद्रांद्वारे ते केले जातं. इथे आपण पाहू शकतो हा जो काही प्लांट दिसतोय ह्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे डॉट दिसत आहेत. हे डॉट दुसरं तिसरं काही नसून तर मायक्रोस्कोपिक पोर्स आहेत आणि ह्या मायक्रोस्कोपिक पोर्सद्वारे प्लांट्स रेस्पायरेशन करतात. तुम्हाला माहिती आहे का मासे किंवा बेडूक कशा पद्धतीने रेस्पायर करतात? तर माशांमध्ये गिल्स असतात. गिल्स म्हणजे त्यांच्यामध्ये जे स्केल्स असतात त्यांच्यामध्ये छोटे छोटे छिद्र असतात ज्याद्वारे ते रेस्पायरेशन करतात. आणि आपल्यामध्ये आपण नोजद्वारे किंवा नॉस्ट्रिलद्वारे रेस्पायरेशन करतो, म्हणजे इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड एक्सहेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड करतो. तर या उलट फ्रॉग ही काय करते, ती जर जमिनीवरती असेल तर ती नोजद्वारे रेस्पायरेशन करते आणि जर ती जमिनीच्या खाली असेल तर ती स्किनद्वारे रेस्पायरेशन करत असते. म्हणजेच रेस्पायरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. श्वासोश्वास करणं ही सुद्धा एक सजीव प्राण्यांची सर्वात महत्वाचा असा गुणधर्म आहे. चला तर आता पुढे वळू. कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवते का काही? पाहूया काय आठवते का आपल्याला. इज ऑल द फूड वी ईट युज्ड बाय द बॉडी? आपण जे काही अन्न ग्रहण करतो, आपण यापूर्वी देखील पाहिलेलं आहे की सजीवांची वाढ होण्यासाठी अन्न ग्रहण करणं हा सुद्धा एक महत्वाचा गुणधर्म आहे. तर जो काही आपण अन्न ग्रहण करतो त्या सर्व अन्नाचा वापर आपलं शरीर करतं का? करत नाही. तर त्याच्यापैकी फक्त महत्वाचे जे प्रोटीन्स, मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात ते तेवढे यूज केले जातात. नेक्स्ट, व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इनटू? आणि जे काही अन्न आपल्या शरीराद्वारे वापरलं जात नाही त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर त्या अन्नाचं कन्व्हर्जन फिकल मॅटर किंवा स्टूलमध्ये केलं जातं. तर म्हणजेच समजा आपल्या बॉडीमध्ये खूप प्रकारचे असे घातक पदार्थ जमा झाले जे की आपल्याला काहीच कामाचे नाहीत, तर ते स्टोअर केल्यानंतर आपली बॉडी खराब होऊ शकते. म्हणून ते स्टोअर न करता आपल्या बॉडी बाहेर टाकले जातात. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिशन करण्याची जी प्रोसेस असते त्याद्वारे सगळे वेस्ट प्रोडक्ट्स आउट ऑफ द बॉडी रिमूव्ह केले जातात. म्हणजेच आता आपल्याला पाहायचं आहे की एक्सक्रिशन म्हणजे नेमकं असतं तरी काय, म्हणजेच उत्सर्जन. चला तर मग पाहू. Waste substances are formed during the many processes that takes place in the bodies of animal. तर वेगवेगळ्या प्रक्रिया दरम्यान आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घातक, विषारी किंवा टाकाऊ पदार्थ यांची निर्मिती केली जाते. These are called excreta and the process of eliminating them from the body is called excretion. तर जे काही ते टाकाऊ पदार्थ तयार होतात त्याला एक्सक्रीटा असं म्हटलं जातं आणि ज्या प्रक्रियेद्वारे तो एक्सक्रीटा आपल्या शरीराबाहेर फेकला जातो किंवा काढला जातो त्यालाच आपण एक्सक्रिशन म्हणतो. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिशन. प्रत्येक प्राण्यांकडे त्यांच्या बॉडीतून उत्सर्जन करण्यासाठी, एक्सक्रिशन करण्यासाठी वेगवेगळे ऑर्गन उपलब्ध असतात. प्लांट्स टू एक्सक्रीट. झाडं सुद्धा एक्सक्रिशन करतात. तर झाडं कशा प्रकारे एक्सक्रिशन करतात बाबा? आपल्याला इथे एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेड लिव्स इन अ स्पेसिफिक सीझन. तर काही अशी झाडे आपण पाहतो की त्यांच्यामध्ये फक्त विशिष्ट अशा ऋतूमध्येच त्यांच्या पानांची गळती होते. म्हणजेच त्या पानांमध्ये वेस्ट प्रोडक्टचं स्टोरेज जास्त झालं की ते पान आपलं विशिष्ट कालावधीमध्ये किंवा विशिष्ट सीझनमध्ये ते गळून पडतात. वेस्ट सबस्टन्सेस स्टोर्ड इन द लिव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लिव्ज. तर त्या पानांबरोबरच त्या झाडामधील जे काही वेस्ट सबस्टन्सेस असतात ते देखील रिमूव्ह केले जातात.
ट्राय धिस, हे करून पहा. तर इथे सिम्पली सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही ते रीड करा. मी तुम्हाला साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तर आपल्याला एका झाडाला, एका पानाला प्लास्टिक बॅग बांधायचे आणि ते प्लास्टिक बॅग 6 ते 7 तासांनी काढायचे. तर आपल्याला काय दिसेल? तर आपल्याला त्या प्लास्टिक बॅगमध्ये काही पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील. तर त्या प्लास्टिक बॅगमध्ये जमा झालेले काही पाण्याचे थेंब दुसरं तिसरं काही नसून तर प्लांट्सद्वारे केलेलं एक्सक्रीशन आहे. म्हणजेच प्लांट सुद्धा त्यांच्या बॉडीमध्ये असलेले वेस्ट प्रोडक्ट्स एक्सक्रीट करतात. ते वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही फॉर्ममध्ये असेल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एक्सक्रीशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. जर एक्सक्रीशनच झालं नाही तर आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच प्रकारचे वेस्ट मटेरियल स्टोअर केले जातात आणि ते स्टोअर केले गेले तर त्या वेस्ट मटेरियल सोबतच आपली बॉडी देखील सडायला लागते. त्यामुळे एक्सक्रीशन ही सुद्धा एक लिव्हिंग थिंग्स मधली सर्वात महत्वाची प्रोसेस आहे किंवा त्यांचं कॅरेक्टर आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्याला आपल्या डोक्याचा वापर करायचा आहे. काय वापर करायचा तर पाहूया. व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम्स ऑफ द बबूल ऑर ड्रमस्टिक ट्रीज. तर आपण झाडावरती बाभळीच्या किंवा शेवग्याच्या शेंगाच्या झाडावरती पाहतो की एखादा चिकट असा स्त्राव त्या झाडावरती जमा झालेला दिसतो. इथे आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो. अशा प्रकारचा एक चिकट पदार्थ तो झाडावरती जमा झालेला दिसतो. तर तो काय असतो? तर दुसरं तिसरं काही नसून तर ते गम असतं. गम म्हणजे लाख. ते एक प्रकारचं वेस्ट प्रोडक्ट असतं. प्लांट्समध्ये देखील वेस्ट प्रोडक्ट असतात, हे आपण यापूर्वी पाहिलेच आहे. तर ते कशा प्रकारे तयार होतं? वनस्पतींच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर ऑइलचं सिक्रिशन जास्त प्रमाणात झालं तर तिथे लाख तयार होते. लाख म्हणजेच गम तयार होतो. आपण पाहिलं, हा जरी वनस्पतीचा वेस्ट प्रोडक्ट असला तरी मानवासाठी ह्या गमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक वापर केला जातो. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. काय निरीक्षण करायचं आपल्याला पाहूया. हॅव यू एक्सपिरियन्स्ड दिस? व्हॉट हॅपन्ड इमिडिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन्स. तुम्ही कधी अनुभव केलाय का मुलांनो? खालील कृती घडल्यानंतर लगेचच कोणती कृती घडते? फर्स्ट, लाईट फ्लॅशड सडनली इनटू युअर आईज. अचानक तुमच्या डोळ्यासमोर अशी वीज कडाडली तर काय होतं? तुमचे डोळे आपोआप बंद होतात. सेकंड, सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक. अचानक कोणीतरी तुम्हाला चिमटा काढला किंवा एखादी पिन टोचवली तर काय होतं? तुम्हाला त्या जागेवरती सेन्सेशन्स होतात आणि तुम्हाला समजतं की कोणीतरी मला चिमटा काढलाय किंवा कोणीतरी मला पिन टोचवले म्हणून. थर्ड, द लिव्ज ऑफ द मिमोसा प्लांट्स वेअर टचड. तर इथे पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता, हा जो मिमोसा प्लांट आहे, मिमोसा प्लांट म्हणजे लाजाळूचे झाड. कधी लाजाळूच्या झाडाला तुम्ही टच करून पाहिले? तर तुम्ही जर ह्या लाजाळूच्या झाडाला टच केलात तर त्याची पाने आपोआप मिटली जातात. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कोर्टयार्ड आर लिट अँड इन्सेक्ट्स गॅदर अराउंड द लॅम्प्स. आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा रस्त्यावरती आपण पाहतो की जे काही छोटे छोटे किडे असतात, कीटक असतात, ते रस्त्यावर असलेल्या दिव्यांच्या किंवा लाईटच्या भोवताली फिरतात. का बरं असं करत असतील? तेच आता आपल्याला पाहायचंय. म्हणजेच आपला नेक्स्ट पॉइंट आहे रेस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट. म्हणजे रेस्पॉन्स देणे स्टिम्युलायला आणि त्यानंतरची जी काही हालचाल असते ते काय असते. चला तर मग पाहूयात. फर्स्टली आपण समजून घेऊया स्टिम्युलस म्हणजे असतं तरी काय. समजा तुम्ही काहीतरी करत आहात आणि अचानक तुम्हाला मुंगी चावली. तर मुंगी चावल्यानंतर तुम्हाला त्या जागी सेन्सेशन्स होतात. तुम्हाला समजतं की बाबा मला मुंगी चावली आहे आणि अचानक तुमचा हात
जिथे मुंगी चावले त्या जागेवरती जातो आणि त्या मुंगीला बाजूला करतो. म्हणजेच मुंगी चावली तेव्हा तुमच्या शरीराला चेतना होतात आणि त्या चेतना तुमच्या ब्रेन पर्यंत पोहोचतात आणि ब्रेन आपल्या दुसऱ्या हाताला कमांड करतो की बाबा तुझ्या हाताला किंवा तुला कुठेतरी मुंगी चावत आहे आणि ती तुला आता बाजूला काढायची आहे. लिव्हिंग थिंग्स ऍक्ट इन व्हेरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू अ स्टिम्युलस. ज्या सजीव वस्तू असतात त्या वेगवेगळ्या प्रकारे चेतनांना उत्तर देत असतात किंवा त्याची प्रतिक्रिया देत असतात. इफ यू सडनली एंटर अ काऊ शेड, द काउज अँड बफेलो स्टँड्स अप, बिगिन टू मूव्ह, वन ऑर टू मे इवन स्टार्ट मूव्हिंग. दिस आर ऑल मुवमेंट्स. समजा तुम्ही अचानक कधीतरी गायींच्या किंवा म्हशीच्या गोठ्यामध्ये गेलात तर त्या गायी किंवा म्हशी उठतात आणि त्याच्यापैकी 1-2 जण तर हंबरायला देखील सुरुवात करतात. यालाच हालचाल असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांना समजतं की आपल्या गोठ्यामध्ये कोणीतरी आलेलं आहे. हे ते दाखवण्यासाठी हंबरतात किंवा हालचाल करतात. A creeper planted in the courtyard leans towards the support. समजा आपण एखादी वेल लावली आहे तर जिथे आधार आहे त्या दिशेने ती वेल झपाट्याने वाढू लागते. म्हणजेच तिथे ती वेल त्याच्या स्टिम्युलायला रिस्पॉन्स देते की बाबा इकडे आधार आहे आणि तुला या दिशेनेच वाढायची आहे. अ प्लॉटेड प्लांट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड्स सनलाईट. आपण एखाद्या कुंडीमध्ये जर झाड लावलं आणि ते खिडकीमध्ये ठेवलं वाढीसाठी तर ते झाड जिकडे सूर्यप्रकाश जास्त भेटेल त्या दिशेने वाढायला सुरुवात करते. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मुवमेंट. याचाच अर्थ असा होतो की वनस्पती देखील मोठ्या प्रमाणामध्ये हालचाल दाखवू शकतात किंवा दाखवतात. लिव्हिंग थिंग्स मूव्ह ऑफ देअर ओन अकॉर्ड. आणि सजीव प्राणी त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने जातात. द मुवमेंट ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन अ लिव्हिंग थिंग ॲट सच अ टाइम इज देअर रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलस. हालचाल किंवा अचानकपणे झालेला जो बदल असतो एखाद्या लिव्हिंग थिंगमध्ये तोच म्हणजे त्याच्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स देणे होय. म्हणजे आपल्याला मुंगी चावते तर तिथे आपला हात जातो म्हणजे तो आपला रिस्पॉन्स झाला त्या स्टिम्युलसला. अँड इव्हन दॅट ऑकर्स इन आवर सराउंडिंग्स इज अ स्टिम्युलस. आणि आपल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जे काही घडतंय त्याला उत्तर देणं म्हणजे त्याच्या सारखं आपल्या शरीराची हालचाल करणं म्हणजेच स्टिम्युलस. The ability of living things to respond to a stimulus is called their responsiveness to stimuli. प्रत्येक सजीवांमध्ये त्यांच्या चेतनांना उत्तर देण्यासाठी किंवा रिस्पॉन्स देण्यासाठी क्षमता निसर्गतः प्रेझेंट असते. म्हणजे हा जो काही रिस्पॉन्सिव्ह टू स्टिम्युलॉय आहे तो आपल्या सजीवांमधील एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. हिअर वी हॅव गिवन यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. कशाच्या बाबतीत आपल्याला डोकं चालवायचंय ते पाहूयात. फर्स्ट, इन ईच ऑफ द एक्झाम्पल्स गिवन अबोव व्हॉट इज द स्टिम्युलस अँड व्हॉट इज द रिस्पॉन्स. तर वरील दिले गेलेल्या उदाहरणामध्ये स्टिम्युलस काय आहे आणि रिस्पॉन्स काय आहे. तर बाळांनो, आपण कुंडीत झाड लावतोय आणि ते झाड सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळतंय. याचाच अर्थ त्या झाडाला स्टिम्युलस भेटलेत की इकडच्या साईडला किंवा ज्या डायरेक्शनला तो वळतोय तिथे सूर्यप्रकाश आहे आणि त्याचाच रिस्पॉन्स म्हणून ते झाड त्या सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतं. सेकंड, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द मुवमेंट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या हालचालीमध्ये महत्वाचा फरक कोणता. तर वनस्पती ह्या मुळासकट एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करू शकत नाहीत. या उलट प्राणी हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने स्थलांतर करू शकतात. आपण पाहतो
वनस्पतींच्या मुळाया जमिनीत खोलवर रुतल्या गेल्या कारणामुळे ते सहजतेने कुठे पण हलवू शकत नाही. चला आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक कडे वळूया. तुम्ही सांगू शकता का, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस पिक्चर्स? आपल्याला या पिक्चर्स मधून काय शिकता येतं? तर आपण पाहू शकतो, ह्या ज्या पिक्चर्स आहेत त्यामध्ये बर्ड हॅव देअर एग्स, ब्रायोफायलम हॅव अ सेम ब्रायोफायलम लाईक दॅट, अ मेअर have her foal, and in rose cutting we can see that the rose plant can make new plant. म्हणजे याचाच अर्थ की प्रत्येक सजीवांकडे स्वतःसारखा दुसरा जीव तयार करण्याची क्षमता असते. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट कॅरेक्टर बघायचं आहे ते म्हणजे रिप्रोडक्शन. तर बाळांनो, रिप्रोडक्शन असतं तरी काय आता आपण पाहणार आहोत. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस other living things like themselves. ज्या सजीव प्राणी असतात ते स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतात. Some animals give birth to their young ones. काही प्राणी हे त्यांच्या पिलांना जन्म देतात. Some lay eggs. Their young ones hatch out of the eggs. तर काही प्राणी हे अंडी देतात आणि त्यांची पिले त्या अंड्यातून बाहेर येतात. New plants are produced from the seeds, stems or leaves of the plants. तर नवीन वनस्पती ह्या अगोदरच्या पूर्वीच्या वनस्पतीच्या बियापासून, झाडापासून, खोडापासून तयार झालेल्या असतात. The process by which a living thing generates a new living thing like itself is called reproduction or procreation. तर अशी प्रक्रिया, ज्या प्रक्रियेद्वारे एखादा सजीव स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतो त्यालाच आपण रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशन असं म्हणतो. पहा, आपल्या आजूबाजूला वेगवेगळे बरेचसे प्राणी आहेत. तुम्ही पाहता की कुत्र्याचे पिल्लू हे कुत्र्यासारखंच असतं, म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःसारखा दुसरा जीव तयार करण्याची ॲबिलिटी असते. म्हणजेच सजीव स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतात आणि त्यांचं रेस म्हणजे त्यांचे जे जनरेशन्स आहेत ते मेंटेन करतात. समजा रिप्रोडक्शन नसलं असतं तर आतापर्यंत पृथ्वीवरती एकही सजीव आपल्याला दिसला नसता. आपण आहोत ते पण रिप्रोडक्शनमुळेच. म्हणजे रिप्रोडक्शन नसतं तर आपल्याला या सजीवसृष्टीवरती एकही जीव पाहावयास मिळाला नसता. म्हणजेच रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. जे काही सजीव आहेत त्यांच्यातला गुणधर्म हा प्रजनन देखील आहे. चला आता नेक्स्ट पाहू. जरा डोके चालवा. व्हाय हॅव सो मेनी टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स बीन एबल टू सर्व्हाइव्ह ऑन द अर्थ इवन टुडे? तर काय प्रश्न विचारले मुलांनो, की आज पृथ्वीवरती बऱ्याचशा प्रजातीच्या वनस्पती किंवा प्राणी आजपर्यंत तग धरून जिवंत कस काय आहेत? तर आपण यापूर्वी ही चर्चा केलेली आहे की ड्यू टू रिप्रोडक्शन वी मेंटेन आवर रेस ऑर लिव्हिंग थिंग्स मेंटेन देअर रेस. म्हणजे एखादा प्राणी स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतो, तो प्राणी परत स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतो. म्हणजेच ही रिप्रोडक्शनची सायकल पुढे चालूच राहणार आणि पुढे चालू असल्यामुळेच आपण पृथ्वीवरती बऱ्याचशा प्रकारचे सजीव, प्राणी, वनस्पती पाहू शकतो. चला आता नेक्स्ट कॅरेक्टरकडे वळूयात. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. काय निरीक्षण करायचे आपल्याला आणि काय चर्चा करायची तर पाहूयात. तर वरील चित्रामध्ये आपण पाहू शकतो की ही जी गोट आहे त्यासोबत ह्या प्लांट्सचं लाईफ स्पॅन यांची कंपॅरिझन केलेलं आहे. तर आपण पाहतो की ही गोट आहे, ही गोट लहान एजमधली आहे, तर हे प्लांट देखील छोटं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की ही जी गोट आहे ती आता मॅच्युअर झाली आहे आणि ती आता तिच्या यंग वनला रिप्रोड्यूस करण्यासाठी रेडी आहे. तर हे प्लांट देखील म्हणजे हे ट्री देखील आता मोठं झालंय आणि ते देखील आता मॅच्युअर झाले. तर नेक्स्ट पिक्चरमध्ये आपण पाहू शकतो की ह्या गोटला तिचे यंग वन आहे, तिचे यंग वन आहे
म्हणजेच तिनं रिप्रोडक्शन केली. तर आपण पाहू शकतो की हा जो प्लांट आहे तो आता डिक्रीजिंग वेला आलाय, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे जे पार्ट्स आहेत ते आता व्यवस्थितपणे काम करत नाहीत. तर नेक्स्ट पिक्चरमध्ये आपण पाहू शकतो की तिचं जे यंगवन आहे त्या गोटचं ते आता मोठं झालंय आणि ते आता मॅच्युअर होऊन दुसऱ्या प्रकारचं त्याचं स्वतःचं यंगवन देईल. म्हणजे प्रत्येक सजीवांचा एक डेफिनाइट लाईफ स्पॅन असतो. कशा पद्धतीने असतो तो पाहूयात. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ, एखाद्या विशिष्ट काळापर्यंत किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीपर्यंतच लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे जे काही सजीव असतात ते एखाद्या विशिष्ट काळापर्यंतच स्वतःचं प्रजनन करू शकतात. लॅटर ऑन इन लाईफ reproduction stages, their organs become weak and still later their life comes to an end. म्हणजे रिप्रोडक्शनच्या स्टेज नंतर त्यांचे जे काही अवयव आहेत ते अशक्त होतात आणि नंतर त्यांचं आयुष्य हे संपायला येतं. इन अदर वर्ड्स, लिव्हिंग थिंग्स डाय. दुसऱ्या शब्दामध्ये जे काही सजीव वस्तू असतात, प्राणी असतात, ते डाय होतात, म्हणजे मरतात किंवा मरण पावतात. द लाईफ स्पॅन्स ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. प्रत्येक प्राण्यांचा, वनस्पतींचा जगण्याचा कालावधी हा खूप वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, द लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज अबाउट 12 to 18 years, while the ostrich lives for 50 years. तर एखादा कुत्रा 12 ते 18 वर्ष जगतो, तर या उलट जो शाहमृग हा पक्षी असतो तो 50 वर्ष जगतो. यू मे हॅव वंडर्ड व्हॉट एक्झॅक्टली द लिव्हिंग थिंग्स आर, हाऊ दे केम इन टू बिईंग अँड सो ऑन. आणि तुम्हाला इथे निश्चितपणे प्रश्न पडलाच असेल की हे सजीव वस्तू किंवा हे सजीव प्राणी कसे अस्तित्वात आले आणि ते आता पुढे कशा पद्धतीने वाढत आहेत. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? द लाईफ स्पॅन ऑफ द जेंट टर्टल फाउंड ऑन द गॅलापागोस आयलंड in South America is about 170 years. On the other hand, the lifespan of the mayfly ranges from 1 hour to 24 hours. तर आता आपण आपल्या लिव्हिंग थिंग्सच्या लाईफस्पॅन बद्दल चर्चा केली. तर इथे काय म्हणते तुम्हाला माहिती आहे का? गॅलापागोस हा एक आयलँड आहे जिथे डार्विननी त्याचे नॅचरल सिलेक्शनची थेअरी खूप दिवस अभ्यास करून मांडली होती. तर त्या आयलँडवरती एक असा कासव आहे की त्याचं वय 170 वर्ष आहे किंवा तो 170 वर्ष जगतो. तर या उलट मेफ्लाय नावाचा जो बटरफ्लाय आहे त्याचा जीवनाचा कालावधी फक्त 1 तास ते 24 तास इतकाच असतो. म्हणजे आपल्याला काय समजतं याच्यावरून की प्रत्येक ॲनिमल्सचा लाईफ स्पॅन हा डिफरंट असतो. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? ऑब्झर्व अ हनीकॉम्ब अँड अ वॉल, व्हॉट आर दे मेड ऑफ. तर इथे आपल्याला वॉल आणि हनीकॉम्बचं स्ट्रक्चर दिलंय, ते आपल्याला ऑब्झर्व करायचंय आणि ते कशापासून बनलेले आहेत ते सांगायचंय. तर ही जी वॉल दिसते आपल्याला ती ब्रिक्स पासून म्हणजे विटापासून बनलेली आहे आणि ती एकदम कॉम्पॅक्टली अरेंज आहे, म्हणजे जवळजवळ जोडली गेलेली आहे. आणि नेक्स्ट पिक्चरमध्ये द हनीकॉम्ब, जी काही मोहाळाचं जे काही छत असतं किंवा मधुमक्खीचं जे काही छत असतं ते आपल्याला इथे पाहायला भेटतंय, ते पण असंच भिंतीप्रमाणे कॉम्पॅक्टली अरेंज आहे. यू मे हॅव बीन सीन द स्मॉल कॉम्पोनंट्स ऑफ द हनीकॉम्ब. दीज कंपार्टमेंट्स are joined together to form a honeycomb. A wall has bricks. To construct a wall, we firmly join the bricks together. तर आपण पाहिलंच आहे की जी मधमाशी असते तिचं घर आहे ते खूप कॉम्पॅक्टली अरेंज असतं, म्हणजे खूप जवळ असं अरेंज केलेलं असतं. आणि आपण पाहू शकतो की जी भिंत आहे ती बनवण्यासाठी सुद्धा आपण घट्टपणे एकदम विटांना एकत्रितपणे जोडलेलं असतं. म्हणजेच आता आपल्याला पाहायचंय की आपण किंवा जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत ते एवढे कॉम्पॅक्टली कसे अरेंज झालेत.
म्हणजे आपल्याला वेगवेगळे बॉडी पार्ट्स दिसत आहेत, ते बॉडी पार्ट्स कशा पद्धतीने तयार झाले किंवा त्याच्या मागचे युनिट काय, बेसिक स्ट्रक्चर काय आहे ते आता आपल्याला पाहायचे. अ सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीय संरचना कशा पद्धतीने लिव्हिंग थिंग्स मध्ये तयार झालेली आहे ते आता आपल्याला पाहायचे. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड द सेल्स. तर हे जे काही सजीव असतात ते एका छोट्याशा युनिटनी बनलेले असतात ज्याला आपण सेल म्हणतो. ऑल द ऍक्शन्स अँड प्रोसेसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ द मायक्रोस्कोपिक सेल्स. तर आपल्या सजीवांच्या शरीरामध्ये जे काही प्रक्रिया होतात, जे काही प्रोसेसेस होतात त्या ह्या सेलमुळेच, जे काही सूक्ष्मदर्शी सेल असतात त्यांच्यामुळेच घडवून आणलं जातात. ह्या जो सेल असतो तो सजीवांच्या संरचनेचा किंवा सजीवांसाठी हा बेसिक महत्वाचा घटक असतो, ज्यामुळेच ह्या एका सेलपासून पूर्ण लिव्हिंग सेल तयार होते. म्हणजे एका सेलपासूनच लिव्हिंग ॲनिमल तयार होतो असं म्हणता येईल. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ अ सिंगल सेल. काही सजीव प्राणी हे फक्त एका पेशीपासून बनलेले असतात. दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. यांनाच एक पेशीय प्राणी म्हटले जातं. जसे की इथे आपण पाहू शकतो अमिबा आणि पॅरामेशियम. हे जे काही दोन प्राणी आहेत ते एकाच पेशीचे बनलेले असतात आणि त्यांच्या सर्व प्रोसेसेस ह्या फक्त एकाच पेशीद्वारे पूर्ण केल्या जातात. ऑन द अदर हँड द लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर भरपूर अशा पेशींनी जे काही सजीव बनतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणले जातात. The amoeba and some other microorganisms are unicellular, while man, cow, mouse, cockroach, elephant, banyan tree, the onion plant, etc. are the multicellular organisms. तर आपण आत्ताच पाहिलं की अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यांसारखे जे एकपेशीय प्राणी आहेत त्यांच्यामध्ये फक्त एकच सेल अवेलेबल असते. तर या उलट गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, केळीचं झाड, कांद्याचं रोपटं किंवा मनुष्य हे सर्व बहुपेशीय प्राणी आहेत. ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन एव्हरी सेल ऑफ अ लिव्हिंग थिंग, वेदर इट इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. प्रत्येक सजीवांमध्ये पेशीचं असणं हे लिव्हिंग थिंग असण्याचं सर्वात महत्वाचं गुणधर्म मानलं जातं. पण ते ॲनिमल्स किंवा त्या लिव्हिंग थिंग्स युनिसेल्युलर असल्या तरी किंवा मल्टीसेल्युलर असल्या तरी. म्हणजे याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन दो द नंबर ऑफ सेल्स मे व्हॅरी. म्हणजे ही जी काही पेशीची संरचना आहे ती खूप महत्वाचा गुणधर्म आहे, सजीवांमध्ये खूप महत्वाचा गुणधर्म आहे आणि त्यांची संख्या जरी प्रत्येक सजीवांमध्ये जरी बदलत असली तरी ते पेशी असणं हा खूप मूलभूत असा गुणधर्म आहे. नाव मूव टुवर्ड्स नेक्स्ट. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. The institutes that work for the survey and conservation of the various plants and animals in different parts of India are the Botanical Survey of India 1890. तर वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्लांट्सच्या, ॲनिमल्सच्या स्पीसीजचं संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या भागांमध्ये बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया 1890 मध्ये केला गेला. त्याचबरोबर झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1916 मध्ये करण्यात आला. In case you find an unfamiliar plant or animal in your surroundings, you can communicate with this institute to obtain more information about it. जर तुमच्या परिसरामध्ये एखादा अनोळखी प्राणी किंवा वनस्पती आढळला तर तुम्ही ह्या संस्थेशी संपर्क करून
त्या प्राण्याबद्दल किंवा त्या वनस्पतीबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती मिळवू शकता. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? इन व्हॉट वे आर प्लांट्स अँड ॲनिमल्स युजफुल टू अस? कोणत्या पद्धतीने वनस्पती आणि प्राणी आपल्याला उपयुक्त असतात? तुम्हाला तर माहितच आहे मुलांना, कोणत्या कोणत्या पद्धतीने प्राणी आणि वनस्पती आपल्यासाठी उपयुक्त असतात. चला तर मग पाहूयात आता. आपल्याला प्राणी हे बऱ्याचशा कामांमध्ये उपयोगी असतात. जसे की बरेचसे प्राणी हे अन्न म्हणून वापरले जातात. त्याप्रमाणेच बरेचशा प्राण्यांचा वापर शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी केला जातो. आणि कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांचा वापर देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतो. तर या उलट आपण वनस्पतींचे उपयोग पाहिले तर वनस्पती ह्या आपल्याला अन्न देतात, वस्त्र देतात, निवारा देतात, अशा बऱ्याचशा गोष्टी देतात ज्यांची आपण यादी केली तर ती खूप मोठी असेल. चला तर मग आता आपल्याला युजफुल लिव्हिंग थिंग्स पाहिजेत, म्हणजे ज्या सजीव वस्तू किंवा सजीव गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, कशा आहेत पाहायचं आहे. प्लांट्स आर युज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पज. झाडं हे औद्योगिक क्षेत्रात देखील वापरले जातात आणि घरगुती कामांसाठी सुद्धा वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, फेन्युग्रीक, पोटॅटो, ओक्रा, ॲपल, बनाना आर युज्ड ॲज फूड, व्हाईल वसाका, हिरडा, बेहाडा, ॲस्पॅरागस आर युज्ड ॲज मेडिसिन. तर जे काही प्लांट्स असतात त्यांचे बरेच उपयोग आहेत हे आपण आत्ताच पाहिलं. पण बरेचसे प्लांट्स हे अन्न म्हणून वापरले जातात. जसे की मेथी, बटाट, भेंडी, सफरचंद, केळी यांसारखे फ्रूट्स देखील फूड म्हणून आपण वापरतो. आणि अडुळसा, हिरडा, बेहडा आणि शतावरी यांसारखे वनस्पती आपण औषधी उपयोगासाठी वापरतो. ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस. प्राणी सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. डॉग्स, कॅट्स, काऊज, बफेलोज आर केप्ट आवर डोमेस्टिक युजेस. तर मोठ्या प्रमाणामध्ये घरगुती कामे करण्यासाठी आपण कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यांचा वापर करतो किंवा आपण त्यांना डोमेस्टिकेट करतो म्हणजे पाळतो. फिश, शीप, फाऊल आर युज्ड ॲज फूड. तर मासे, मेंढी, शेळी, कोंबडी यांसारखे प्राणी आपण अन्न म्हणून वापरतो. व्हाईल ॲनिमल्स लाईक हॉर्सेस, ऑक्सन, कॅमल प्रूव्ह युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन्स, द अर्थवर्म इज युजफुल इन ॲग्रिकल्चर. तर आपण पाहतो बैल, उंट, गाढव यांसारखे प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी, वेगवेगळ्या उद्योगधंद्यांसाठी केला जातो. आणि या उलट बरेचसे असे प्राणी आहेत जे की आपल्याला शेतीमध्ये कामाला येतात. जसे की गांडूळ शेतीमध्ये कामाला येतो. तो मातीला एरिटेट बनवतो म्हणजे हवेशीर बनवतो, ज्यामुळे त्या मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे ती सॉइल किंवा ती माती ती फर्टाईल बनते. हे आपण पूर्वीच्या चॅप्टरमध्ये पाहिलंच आहे. तर आता आपल्याला पाहायचंय हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. घातक सजीव कोणते कोणते आहेत ते आता आपण पाहूयात. जसे उपयोगी प्राणी असतात तसेच घातक प्राणी देखील ह्या सजीव सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर आता आपण पाहूयात घातक प्राण्यांमध्ये कोणते कोणते प्राणी येतात किंवा कोणत्या कोणत्या वनस्पती येतात. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. आपल्या अवतीभोवताली असलेले बऱ्याचशा वनस्पती, प्राणी हे आपल्यासाठी घातक आहेत. फॉर एक्झाम्पल, मॉस्किटोज अँड फ्लाईज स्प्रेड डिसीजेस. तर आपल्या वातावरणामध्ये असलेले मच्छर किंवा माशा ह्या बऱ्याचशा प्रकारचे आजार उद्भवतात किंवा पसरवतात. मच्छर हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरवतात जसे की डेंग्यू, मलेरिया आणि माशा ह्या फिलेरियासिस यासारख्या बऱ्याचशा आजारांचं प्रसरण करतात. कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय अवर फूड. झुरळ, उंदरं यांसारखे प्राणी आपलं अन्न नष्ट करतात, खाऊन टाकतात किंवा ते खराब करतात. लाईस, टिक्स ऑल्सो स्प्रेड डिसीजेस. जे काही लाईस असतात, टिक्स असतात,
ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोग पसरवतात. द bites of the poisonous lizards, spiders, snakes and scorpions can even cause death. तर जे काही विषारी पाल, साप, विंचू आणि कोळी यांसारखे प्राणी असतात, त्यांच्या चावण्यामुळे किंवा ते चावल्यामुळे बऱ्याच वेळेस लिव्हिंग थिंग्सची डेथ होऊ शकते. If wild elephant enter human settlements, they cause a lot of destruction. जर एखादा जंगली हत्ती मानवी वस्तीमध्ये शिरला तर तो मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नाश करून आणतो. Some plants too can be harmful, as for example the dodder, parthenium and the other weeds. तर बऱ्याचशा अशा वनस्पती आहेत ज्या की मानवाला घातक असतात, जसे की डोडर हा जो काही प्लांट असतो तो इन्सेक्टिव्हरस प्लांट असतो, म्हणजेच अमरवेल, ज्याद्वारे किडे किंवा कीटक खाल्ले जाते आणि स्वतःची नायट्रोजनची कमतरता भागवली जाते. पार्थेनियम आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गवत असतं त्यांचा देखील मानवाला त्रासच होतो. पॉड्स ऑफ द नेटल, क्लोकाशिया लीव्ज कॉज ॲचिंग. तर अळूची पानं, चिडवण्याच्या शेंगा यांसारख्या वनस्पतींमुळे आपल्या मानवाला खाज सुटते. तर अळूची पाने खाल्ल्यामुळे माणसाच्या घशामध्ये खाज सुटते. प्लांट्स लाईक ओलेंडर, लँटाटा हॅव स्ट्रॉंग ओडर्स. घाणेरी, कण्हेरी यांसारख्या वनस्पतींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास असतो. द धतुरा प्लांट इज पॉयझनस. धतुरा नावाचं जे काही पांढऱ्या रंगाचं फूल असतं ना बाळांनो, हे काही इथे दिसतंय, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये घातक असतं. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंजाय अँड अल्गी इन वॉटर पोल्युटेट्स ड्रिंकिंग वॉटर अँड मे कॉजेस द स्प्रेड ऑफ डिसीजेस. मोठ्या प्रमाणामध्ये जी काही बुरशी, कवके ह्यांची वाढ पिण्याच्या पाण्यामध्ये होते, त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा प्रकारचे आजार पसरतात, जसे की डिसेंट्री, वॉमिटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात. चला आता नेक्स्ट बोलू. ज्याप्रमाणे युजफुल आणि हार्मफुल ॲनिमल्स असतात त्याप्रमाणेच वाईल्ड ॲनिमल्स देखील असतात. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जे प्राणी जंगलात राहतात व तिथे त्यांचा अधिवास असतो त्यांना वाईल्ड ॲनिमल्स म्हटलं जातं. Wild animals that hunt other animals for food are called predators. For example, tiger, lions, wolves, leopards. तर जंगली प्राणी जे जंगलामध्ये राहून स्वतःच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी शिकार करतात त्यांना भक्षक असं म्हटलं जातं. उदाहरणामध्ये वाघ, सिंह, कोल्हा, चित्ते. Sometimes due to deforestation, such animals enter human settlements in search of food and may kill domestic animals or people. तर बऱ्याच वेळेस आपण पाहतो की जी काही मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड होते त्यामुळे त्या जंगली प्राण्यांचा अधिवास त्यांच्याकडून हिसकावून घेतला जातोय. त्यामुळे ते मानवी वस्तीमध्ये शिरतात आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस करून त्यांच्या पाळीव प्राण्यांची आणि मनुष्यांची हत्या करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. फाइंड आउट, आपल्याला शोधायचे. वॉच टीव्ही चॅनल सच एज नॅशनल जिओग्राफिक, Discovery and collect information regarding to various plants and animals found in our surroundings. Have a class discussion with reference to the collected information. तर डिस्कवरी चॅनल, जिओग्राफी चॅनल यासारखे चॅनल तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांची, वनस्पतींची माहिती मिळवायची आहे आणि त्यांचे तुम्हाला कलेक्शन करून तुमच्या क्लासमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करायची. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन नेचर सॅटिस्फाय आवर नीड्स. आपल्याला माहित आहे हा जो निसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मानवाची हावभाग होतो. त्यामध्ये बरेचसे प्राणी आणि वनस्पती देखील मानवाच्या गरजा खूप समाधानकारक पद्धतीने पुरवतात. द यूज ऑफ सच प्लांट्स अँड ॲनिमल्स शुड बी रेस्ट्रिक्टेड ओनली टू आवर नीड्स. आणि
ह्या ज्या काही वनस्पती आहेत किंवा हे जे काही प्राणी आहेत ते फक्त गरजेपुरतेच वापरले पाहिजेत. वी शुड नॉट प्लक लीव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स अननेसेसरी. आपल्याला विनाकारण पाने, फुले आणि फळे यांना तोडलं नाही पाहिजे. ॲनिमल्स शुड नॉट बी हंटेड. प्राण्यांची शिकार नाही केली पाहिजे. दे शुड नॉट बी टीज्ड जस्ट फॉर फन. त्यांना आपल्या आनंदासाठी डिवचलं नाही पाहिजे, खिजवलं नाही पाहिजे. इट इज द रेस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी ऑफ ऑल ऑफ अस टू प्रोटेक्ट प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि ही सर्व कर्तव्य आहेत आपली की आपण प्राण्यांचं आणि वनस्पतींचं संरक्षण करावं. तर मुलांनो, हा जो काही निसर्ग आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून आपल्या सर्व गरजा भागवतो. तर त्याचं संरक्षण करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. तर बाळांनो, इथे हा आपला चॅप्टर संपतो. या पाठाचा तुम्हाला एक्सरसाइज पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 6th स्टँडर्ड सायन्स ह्या फोल्डरमध्ये एक्सरसाइजचा व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.